Hello dear student, welcome back. Welcome to NEET PYQ series Trishul program Star Classes Latur. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलोय. टॉपिकचं नाव आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. परत एकदा काही सोपे क्वेश्चन, काही स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, काही एनसीईआरटी क्वेश्चन, काही अप्लाइड क्वेश्चन आणि थोडेसे अवघड अशा सगळ्या क्वेश्चनचं मिक्सचर PYQ सिरीज तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलोय. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण टॉपिकला सुरुवात करूयात. आणि या टॉपिक मध्ये क्वेश्चन जे आहेत, या क्वेश्चनचा आपल्याला प्रूफ सुद्धा पाहिजे, आन्सर सुद्धा पाहिजे. आणि हे आन्सर आपण घेणार आहे एनसीईआरटी लाईन टू लाईन प्रूफ. कुठे जर अप्लाइड असेल तर तो क्वेश्चन कसा अप्लाइड आहे हेही मी तुम्हाला सांगेन. बघा हा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंक्शन ऑफ द कंडक्टिंग पार्ट. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी कंडक्टिंग पार्टचं कुठलं फंक्शन नाहीये असं विचारलंय. इट क्लिअर्स इनहेल्ड एअर फ्रॉम द फॉरेन पार्टिकल, करेक्ट आहे. इनहेल्ड एअर इज ह्युमिडिफाईड, करेक्ट आहे. टेम्परेचर ऑफ इनहेल्ड एअर इज ब्रॉट टू बॉडी टेम्परेचर. आपल्या पुस्तकात त्याला एअर कंडिशनिंग म्हणलंय. प्रोव्हाइड सरफेस फॉर डिफ्युजन, नाही. डिफ्युजन ऑफ गॅसेस होता ऍक्च्युअल गॅसियस एक्सचेंजच्या साईटला. बघा आपल्याला याचा प्रूफ मिळेल पेज नंबर 170 वर. या पेज नंबर मध्ये आपल्याला हा पॅरा सापडेल तुम्हाला. आणि हा पॅरा काय म्हणतो बघा, द कंडक्टिंग पार्ट ट्रान्सपोर्ट द एटमॉस्फेरिक एअर टू द alveoli, clears it from foreign particle, humidifies and also brings air to the body temperature. हे तीन फंक्शन आहेत. हे चौथं फंक्शन त्याचं असणार नाही, म्हणून आपला आन्सर हे फोर्थ आहे. ओके, क्लिअर कट. एनसीईआरटी बेस हा असा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The figure shows diagrammatic view of human reproductive system which levels A, B, C and D. Select the option which gives correct identification and main function or characteristics. विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम तुमच्या समोर आहे. पुस्तकातला डायग्राम तुम्ही पाहताय. आता तुम्हाला लेबल ओळखता येईल बघा. ए त्यांनी काय म्हणले, ए इज ट्रकिया लॉंग ट्यूब सपोर्टेड बाय कम्प्लीट कार्टिलेजिनस. नाही, याला इनकम्प्लीट कार्टिलेजिनस रिंगचा सपोर्ट असतो. सो दिस इज इनकरेक्ट. पुढे बघा डायग्राम मध्ये जे बी आहे हे बी प्लुरल मेम्ब्रेन्स आहेत. बी प्लुरल मेम्ब्रेन सराउंड रिब ऑन द बोथ साइड अँड प्रोव्हाइड कुशन. कुशन नसतं तिकडे, प्लुरल फ्लुइड असतं. या कुशन मुळे हा ऑप्शन सुद्धा रॉंग झाला. आपल्याला करेक्ट वन निवडायचा आहे. राईट. नेक्स्ट बघा, हा जो काही सी दिलेला आहे, सी अल्वेओलाई आहे. ते म्हणतात सी अल्वेओलाई थिन वॉल्ड व्हास्क्युलर बॅग लाईक स्ट्रक्चर फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. यस, आपल्याला करेक्ट आन्सर भेटून गेला. विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम फक्त पाहायची नाहीये, ती तुमच्या करमणुकीसाठी नाहीये, त्याला इंटरप्रिट करायचंय. त्याच्यामधून सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायचंय. डेफिनेटली डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला फायनलला येणार आहेत. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हायटल कॅपॅसिटी ऑफ द लंग इज. इकडे तुम्हाला पेज नंबर 272 डायरेक्ट एनसीईआरटी मध्ये हा पॅरा दिलेला आहे बघा. इथे तुम्हाला दिसेल व्हायटल कॅपॅसिटी ERV TV IRV ERV TV. हे करेक्ट आन्सर आहे. इन्स्पिरेटर रिझर्व व्हॉल्यूम, एक्सपिरेटर रिझर्व व्हॉल्यूम आणि टायडल व्हॉल्यूम या तिन्ही बनतं आपलं व्हायटल कॅपॅसिटी. एकदम एनसीईआरटी मधून स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. एनसीईआरटी तुम्हाला जशाला तसं आन्सर भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द करेक्ट. आणि आता जे आपण पाहिलं ना, हे व्हॉल्यूम्स कॅपॅसिटीज याच्यावर खूप सारे क्वेश्चन रिपीट झालेत. PYQ मधून आपल्याला हिंट काय भेटते, एखाद्या पार्टवर जर रिपीटेड क्वेश्चन असेल डेफिनेटली हा पार्ट आपल्या फायनल एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे. PYQ वरून आपल्याला ती सुद्धा हिंट घ्यायची आहे. नेक्स्ट बघा. सिलेक्ट द करेक्ट इव्हेंट दॅट ऑकर ड्युरिंग इन्स्पिरेशन. आता याने काय म्हणले, कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम. यस, हे होतं. कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. यस, हे होतं. पल्मोनरी व्हॉल्यूम डिक्रीजेस म्हणलंय, हे होत नाही. पल्मोनरी व्हॉल्यूम वाढतं. सो दिस इज इनकरेक्ट स्टेटमेंट. इंट्रा पल्मोनरी प्रेशर इन्क्रीजेस. पल्मोनरी व्हॉल्यूम वाढलंय, लंग्सच्या आतमधलं प्रेशर कमी झालंय. सो दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. म्हणजे आपला आन्सर 1 and 2 हे आन्सर असेल बघा. इकडे तुम्हाला पेज नंबर 270 आणि 271 वर याचा हिंट भेटेल. आणि इन्क्रीज इन इंट्रा पल्मोनरी व्हॉल्यूम. पल्मोनरी व्हॉल्यूम इथे डिक्रीज म्हणलं, ऍक्च्युअली इन्क्रीज होत आहे, लक्षात घ्या. डिक्रीजेस इंट्रा पल्मोनरी प्रेशर. इंट्रा पल्मोनरी प्रेशर कमी होत आहे. इथे तुम्हाला हिंट मिळेल आणि याच्यावरून तुम्ही हा क्वेश्चन डेफिनेटली सॉल्व्ह करू शकता. मेकॅनिझम एकदा समजून घ्या, मेकॅनिझम मधल्या स्टेप समजून घ्या. असे क्वेश्चन डेफिनेटली तुम्हाला विचारले जाणार. इव्हन इन्स्पिरेशन एक्सपिरेशन मध्ये सॉरी ज्या इव्हेंट्स होतात या इव्हेंटचा सिक्वेन्स सुद्धा विचारला जाणार. ओके, सो बी प्रिपेअर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टायडल व्हॉल्यूम अँड एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम ऑफ अन ऍथलीट इज 500 ml. इकडे तुम्हाला दिसेल बघा टायडल व्हॉल्यूम किती आहे, ते टायडल व्हॉल्यूम दिले त्यांनी 500 ml. अँड
1000 ml इज रिस्पेक्टिव्हली 1000 ml काय आहे? एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आहे. व्हॉट विल बी द एक्सपिरेटरी कॅपॅसिटी इफ द रेसिड्युअल व्हॉल्यूम इज. आता तुम्हाला विचारलं एक्सपिरेटरी कॅपॅसिटी, आणि एक्सपिरेटरी कॅपॅसिटी म्हणजे काय? टायडल व्हॉल्यूम अँड एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम प्लस ERV. लक्षात असं घ्या, इकडे तुम्हाला रेसिड्युअल व्हॉल्यूम दिलाय, हा रेसिड्युअल व्हॉल्यूम कन्फ्युज करण्यासाठी दिलाय. सिम्पली ऍड करा 1000 and 500. दिस विल बी द आन्सर 1500 ml ऑफ एअर. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. परीक्षेमध्ये दरवेळेला तुम्हाला काय येतं हे पाहिलं जात नाही. तुम्ही कन्फ्युज होता का हे सुद्धा पाहिलं जातं. तुम्हाला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न सुद्धा असतो. बी अलर्ट. नेक्स्ट, lungs are made up of air-filled sac. The alveoli, they do not collapse even after forceful expiration because आपण सगळ्याच्या सगळं एअर जरी लंग्स मधून बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी पण हे कोलॅप्स होणार नाही. अल्वेओलाई अगदी थिन वॉल बबल सारखे असतात, तरी पण का कोलॅप्स होणार नाही? याचं उत्तर आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन द लंग्स इवन आफ्टर द फोर्सिबल एक्सपिरेशन. हे एअर आहे, हे रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे, ज्याच्यामुळे आपले अल्वेओलाई कोलॅप्स होत नाही. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही. आन्सर हे अप्लाइड टाइप मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल. राइट. चलो नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. एक्सपिरेशन ऑकर्स ड्यू टू एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. दिस इज इनकरेक्ट. एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेला इन्स्पिरेशन होतं. इंट्रापल्मोनरी प्रेशर इज लोअर दॅन अटमॉस्फेरिक प्रेशर ड्युरिंग इन्स्पिरेशन. यस, हे करेक्ट आहे. अटमॉस्फेरिक प्रेशर जास्त, इंट्रापल्मोनरी प्रेशर कमी, त्यावेळेला इन्स्पिरेशन होणार. इन्स्पिरेशन ऑकर्स व्हेन अटमॉस्फेरिक प्रेशर इज लेस दॅन इंट्रापल्मोनरी प्रेशर. अटमॉस्फेरिक प्रेशर कमी आणि इंट्रापल्मोनरी प्रेशर जास्त आहे, इन्स्पिरेशन होईल का? नाही. एक्सपिरेशन इज इनिशिएटेड ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम. हे सुद्धा नाही, कारण आपलं पुस्तक काय म्हणतं? इन्स्पिरेशन इज इनिशिएटेड ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम. सो बघा, आपल्याला करेक्ट स्टेटमेंट एकच भेटलं. इंट्रापल्मोनरी प्रेशर इज लोअर दॅन अटमॉस्फेरिक प्रेशर. कधी? ड्युरिंग इन्स्पिरेशन. तर आणि तरच इन्स्पिरेशन होणार आहे. ओके, चला नेक्स्ट. सिम्पली तुम्हाला ज्या वेळेला एखादा क्वेश्चन भेटतो, तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल ना, एनसीईआरटीचं बुक समोर ठेवा आणि त्याच्यातून तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. मॅच द आयटम्स गिवन इन कॉलम 1 अँड दोज इन द कॉलम 2. बघा आता टायडल व्हॉल्यूम. इथे आपण हे जे काही तुम्हाला व्हॉल्यूम दिलेत, कॅपॅसिटी दिलेत, डेफिनेटली याच्या डेफिनेशन तुम्हाला पाठ करायच्यात. मी आपल्या टेस्ट सिरीज मध्ये याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारलेले. हा कंटेंट जास्त महत्वाचा आहे. डेफिनेशन जशाला तसं रिमेंबर करायचं, याचं व्हॅल्यू सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. टायडल व्हॉल्यूम किती असतं? 500 to 550 ml. ओके, सो ए चं मॅच काय असेल? 3 असेल. इथे 2 असे ऑप्शन आहेत. दुसरं, इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम 2500 to 3000 ml ऑफ एअर. इथे पेज नंबर 271 वर तुम्हाला डायरेक्ट आन्सर भेटून जाईल. हे 2 जरी तुम्ही मॅच केले तर तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. दॅट्स इट. ओके, कधी कधी जास्त वेळ वाया घालवायचा नाही. फायनलला आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं जेवढं इम्पॉर्टंट असतं तेवढंच क्वेश्चन विदिन टाइम सॉल्व्ह करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट. लंग्स डू नॉट कोलॅप्स बिटवीन द ब्रीथ्स अँड सम एअर ऑलवेज रिमेन इन द लंग्स विच कॅन नेव्हर बी एक्सपेल्ड. विद्यार्थी मित्रांनो, असं लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण इन्स्पिरेशन करतो, एक्सपिरेशन करतो, एक्सपिरेशन मध्ये आपण एअर बाहेर टाकतोय, पूर्णच्या पूर्ण लंग्स एम्प्टी होत नाही. याचं कारण इंट्राप्ल्युरल प्रेशर जे असतं, हे इंट्राप्ल्युरल प्रेशर निगेटिव्ह असतं. इंट्राप्ल्युरल प्रेशर कसं आहे? इंट्राप्ल्युरल प्रेशर हे निगेटिव्ह आहे. हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे जो एनसीईआरटीत नाही. मला असं वाटतं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, 2 प्ल्युरल मेम्ब्रेनच्या मध्ये सुद्धा प्रेशर आहे, दॅट इज इंट्राप्ल्युरल प्रेशर अँड दॅट इज निगेटिव्ह. या निगेटिव्ह प्रेशरमुळे आपले लंग्स कधीही कोलॅप्स होत नाहीत. लंग्स कोलॅप्स न होण्यामागे जसं रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे तसं ही इंट्राप्ल्युरल प्रेशर सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. एनसीईआरटीत तुम्हाला आन्सर नाही भेटणार, पण एक ऍडिशनल फॅक्ट म्हणून तुम्ही डेफिनेटली लक्षात ठेवायला हरकत नाही. व्हॉट इज व्हायटल कॅपॅसिटी ऑफ आवर लंग्स? व्हायटल कॅपॅसिटी बघा, व्हायटल कॅपॅसिटी पुस्तकात डायरेक्टली लाईन दिलंय, ERV, TV अँड IRV. Okay, maximum volume of air person can breathe in after forcible expiration, or maximum volume of air person can breathe out after forcible inspiration. Okay, maximum किती एक्सपायर करू शकतो, मॅक्झिमम किती इन्स्पायर करू शकतो, ते म्हणजे व्हायटल कॅपॅसिटी आहे. आणि व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय बघा, आता एक लक्षात घ्या,
ह्याचं आन्सर तुम्हाला डायरेक्टली भेटणार नाही. एक व्हायटल कॅपॅसिटी दिली त्यांनी, ERV, TV अँड IRV, राईट. आणि यांनी काय म्हणले, टोटल लंग कॅपॅसिटी. टोटल लंग कॅपॅसिटी मध्ये RV आलंय, ERV आलंय, TV आलंय आणि IRV आलंय. म्हणजे याच्यात जर RV ऍड केलं तर हे सगळं मिळून काय, हे सगळं मिळून आहे टोटल लंग कॅपॅसिटी. आणि हे तीन काय, हे तीन आहे व्हायटल कॅपॅसिटी. म्हणजे तुम्हाला असं सांगता येईल बघा, व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे टोटल लंग कॅपॅसिटी मायनस रेसिड्युअल व्हॉल्यूम. टोटल लंग कॅपॅसिटी मायनस रिझर्व व्हॉल्यूम किंवा रेसिड्युअल व्हॉल्यूम. ओके, सो दिस विल बी द करेक्ट आन्सर. इथे पेज नंबर 272 वर तुम्हाला ज्या लाईन्स दिलेल्या आहेत, या लाईन्स वरून तुम्हाला छोटस सिंपल इक्वेशन तयार करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. राईट, मी बोर्डवर लिहिलेलं तुम्हाला लागेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Which of the following statement is incorrect? The principle of counter current flow facilitate the efficient respiration in the gills of fishes. काय म्हणलं, फिश मध्ये एका बाजूला वॉटर फ्लो करते, दुसऱ्या बाजूला ब्लड फ्लो करते, याच्यामुळे इफिशियंट गॅसियस एक्सचेंज होत आहे. यस, दिस वन इज करेक्ट. The residual air in the lungs slightly decreases the efficiency of respiration in mammal. Applied question आहे, लक्षात घ्या. याचा हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्या लंग्स मध्ये काही व्हॉल्यूम एअरचा कायम राहतो, याच्यामुळे आपल्या रेस्पिरेशनची इफिशियन्सी कमी झाली का, तर डेफिनेटली नाही. हा रेसिड्युअल व्हॉल्यूम सुद्धा कंटिन्युअस एअर एक्सचेंज करत असतो. उलट त्याच्यामुळे थोडस मदतच झाली. इन्स्पिरेशन केलंय आपण, एक्सपिरेशन केलंय, एअर बाहेर टाकले, अशा वेळेला सुद्धा गॅसियस एक्सचेंज चालू आहे का, यस चालू आहे. कुणामुळे चालू आहे, रेसिड्युअल व्हॉल्यूम. म्हणता येईल की त्याच्यामुळे आपली इफिशियन्सी वाढली आहे, कमी नाही झालेली आहे. The presence of non-respiratory air sac increase the efficiency of respiration in birds. Animal kingdom मध्ये दिला आपल्याला. Respiratory sacs, air sacs supplement the respiration in birds. याचा रेफरन्स तुम्हाला अॅनिमल किंगडम मध्ये भेटेल. In insect, circulating body fluids serve to distribute oxygen to tissue. इन्सेक्ट मध्ये रेस्पिरेशन साठी सिस्टीम आहे ट्रकियल सिस्टीम. पण लक्षात घ्या, हा समजा ट्रकिया आहे आणि फायनली हा ट्रकिओल आहे. ट्रकिओल आलाय टिश्यूला, आता इथे सेल्स आहे, राईट. आणि या ट्रकिओल मध्ये थोडस फ्लुइड आहे. अल्टिमेटली गॅसियस एक्सचेंज होते डिफ्युजननी, अटमॉस्फेरिक एअर इथपर्यंत आलाय आणि या फ्लुइड मधून ऑक्सिजन आणि CO2 डिफ्यूज होत आहेत. ओके, सो तुम्हाला आन्सर भेटेल बघा, आन्सर बी इनकरेक्ट आहे. आपल्या रेसिड्युअल व्हॉल्यूम मुळे आपल्या ब्रीदिंगची इफिशियन्सी कुठेही कमी झालेली नाहीये. ओके, नाउ नेक्स्ट अप्लाइड टाइपचा क्वेश्चन म्हणूयात आपण याला. द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड ऍट द अल्वेओलाई. अल्वेओलाई म्हणजे बघा, हे पेज नंबर तुम्हाला 272 वर हा चार्ट भेटेल. ओके, अल्वेओलाईच्या साईडला ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर 104, CO2चं पार्शियल प्रेशर 40. सो आपला आन्सर राईट. सो आन्सर सेकंड असेल. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. चार्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे बरं का, चार्ट मधल्या व्हॅल्यूज. ओके, पार्शियल प्रेशरच्या व्हॅल्यूज ब्रीदिंग मध्ये डेफिनेटली मॅटर करतात. नेक्स्ट, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन अल्वेओलाई ऑफ द लंग्स इज, बघा पुन्हा तोच चार्ट आहे. ओके, फक्त ऑप्शन चेंज झालेत बघा. इक्वल टू दॅट इन द ब्लड. ऍक्च्युली पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अँड इन द अल्वेओलाई इज 104. हे ब्लड एवढे का, नाही, ब्लड पेक्षा जास्त आहे. इट इज मोर दॅन दॅट इन द ब्लड. यस, ब्लड मध्ये 95 आहे, तर इकडे बघा ब्लड मध्ये 95, अल्वेओलाई मध्ये जास्त आहे. सो दिस ऑप्शन इज करेक्ट. बाकीचे ऑप्शन तुम्ही पाहिले तर लक्षात येईल की आन्सर आपलं बी असेल. हा चार्ट मधल्या व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत, पार्शियल प्रेशरच्या व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, यस द फिगर. परत एकदा फिगर आले बघा. फिगर बेस्ड क्वेश्चन येणार आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सजेस्ट करतोय, सगळ्या फिगर्स हाताने काढा, फक्त बघून घेऊ नका. ओके, म्हणजे त्यातले तुम्हाला बारकावे लक्षात येतील. ओके, नाव काय म्हणले बघा. द फिगर गिवन शोज अ स्मॉल पार्ट ऑफ ह्युमन लंग. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला अल्वेओलाईचा डायग्राम दिलेला आहे, वेअर एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. सिलेक्ट द ऑप्शन विच रिप्रेझेंट लेवल पार्ट करेक्टली. कुठला लेवल पार्ट त्याच्या करेक्ट फंक्शन सोबत दिलेला आहे. आता ए लेवल म्हणजे काय, ए लेवल म्हणजे अल्वेओलार कॅव्हिटी आहे बघा. ए लेवल काय म्हणले त्यांनी, ए अल्वेओलार कॅव्हिटी, दिस इज द मेन साइट ऑफ एक्सचेंज ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. यस, बुक मध्ये लाईन सापडेल तुम्हाला, अल्वेओलाई आर द मेन साइट ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस. यस, दिस इज करेक्ट. आता तुम्ही थोडस बाकीचे इनकरेक्ट काय हे जरी तपासलं तरी तुमच्या लक्षात येईल बघा. बी लेवल काय दिले, रेड ब्लड सेल्स ट्रान्सपोर्ट CO2 मेनली. ऍक्च्युली ते ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करते. सो दिस इज इनकरेक्ट.
ओके. सी लेवल काय, तर सी लेवल बघा ब्लड कॅपिलरी आहे. सी लेवल दिस इज कॅपिलरी वॉल, एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 म्हणलंय. ऍक्च्युअली दिस इज अगेन इनकरेक्ट. अँड लास्ट वन तुम्ही जर डी पाहिलंय, डी लेवल हे बेसमेंट सबस्टन्स आहे बघा. डी म्हणते कॅपिलरी वॉल. सो दिस इज इनकरेक्ट. डायग्राम रिलेट करा. डायग्राम वरतून तुम्हाला जशाला तसे क्वेश्चन विचारले जातात. शक्यतो एनसीईआरटी चे लेवल आज इट इज तुम्हाला त्या डायग्राम मध्ये विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. अंडर नॉर्मल फिजियोलॉजिकल कंडिशन इन ह्यूमन एवरी 100 ml ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड कॅन डिलिव्हर. पेज नंबर 274 वर आपल्याला लक्षात येईल बघा. एवरी 100 ml ऑफ ब्लड डिलिव्हर्स 5 ml ऑफ ऑक्सिजन टू द टिश्यू अंडर नॉर्मल फिजियोलॉजिकल कंडिशन. सो आन्सर आपलं 5 ml आहे. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असा क्वेश्चन आहे. अशा क्वेश्चनला तर डेफिनेटली वेळ घालवायचा नाही, पटकन सॉल्व्ह करायचंय, पुढे चालायचंय. सॉरी. Select the favorable condition required for formation of oxyhemoglobin at alveoli. Alveoli लेवलला काय, alveoli लेवलला पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जास्त आहे. ATP कमी आहे. A ऍसिडिटी, T टेम्परेचर, P पार्शियल प्रेशर ऑफ CO2. ऍसिडिटी म्हणजे H+ कमी, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 कमी, टेम्परेचर कमी. या कंडिशनला हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन बाइंड होणार. अशा कंडिशन कुठे आहेत बघा, हाय PO2, लो PCO2, लेस H+, लोअर द टेम्परेचर. यस, दिस इज द करेक्ट. आणि पेज नंबर 274 वर तुम्हाला हे पाहायला मिळेल बघा. इथं पुस्तक काय म्हणते, इन alveoli where the high PO2, low PCO2, lesser H+ concentration and lower temperature, the factors are favorable for formation of oxyhemoglobin, that is binding of oxygen with hemoglobin. हे सगळे फॅक्टर तिकडे फेवरेबल आहेत. ATP लक्षात ठेवा. ओके, हे हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनचं बाइंडिंग कमी करणारे फॅक्टर्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. Identify wrong statement with reference to transport of oxygen. Binding of oxygen with hemoglobin is mainly related to partial pressure of oxygen. Correct आहे, पण आपल्याला रॉंग शोधायचं, हेही लक्षात ठेवा बरं का. मुलं कन्फ्युज होतात कधी कधी. पार्शियल प्रेशर ऑफ CO2 कॅन इंटरफिअर विथ द O2 बाइंडिंग विथ हिमोग्लोबिन. यस, आताच आपण 3 फॅक्टर पाहिले, ऍसिडिटी, टेम्परेचर, पार्शियल प्रेशर ऑफ CO2. हायर H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इन alveoli favors the formation of oxyhemoglobin. Incorrect आहे. अल्वेओलायला H+ चं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, अल्वेओला ऍसिडिटी कमी आहे. तरी पण पुढचं बघा, लो पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन अल्वेओला फेवर्स द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिहेमोग्लोबिन. टिश्यूला CO2 जास्त आहे, अल्वेओलायला कमी आहे. यस, चला तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड एकदम आन्सर भेटून जाईल. फॅक्टर लक्षात ठेवा बरं का. कुठले फॅक्टर ऑक्सिहेमोग्लोबिनचं फॉर्मेशन फेवर करतात आणि कुठले फॅक्टर त्याला अपोज करतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रिडक्शन इन pH ऑफ ब्लड. pH कमी झालंय म्हणजे ऍसिडिटी वाढलंय, म्हणजे H+ वाढलंय, H+ वाढलंय, ATP वाढलं, ऍसिडिटी, टेम्परेचर, पार्शियल प्रेशर ऑफ CO2. हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन वेगळे वेगळे होणार. ओके, आता हिने काय म्हणलं, डिक्रीज इन अफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन विथ द ऑक्सिजन. दिस इज करेक्ट आन्सर. ओके, चला नेक्स्ट. काही शॉर्टकट्स तुम्ही तुमचे स्वतःचे तयार ठेवले पाहिजे एखादा क्वेश्चन फास्ट सॉल्व्ह करण्यासाठी. A large proportion of oxygen remains unused in the human blood. Actually, आता बघा हा चार्ट काय सांगतोय आपल्याला. ज्या वेळेला पार्शियल प्रेशर 40 असतं, पार्शियल प्रेशर 40 असताना टिश्यू लेवलला, ओके, टिश्यू लेवलला पार्शियल प्रेशर 40 असताना हिमोग्लोबिन 75% सॅच्युरेट होतो, म्हणजे हा 25% ऑक्सिजन रिलीज करतो. हाच हिमोग्लोबिन ज्या वेळेला अल्वेओलायला जातो, अल्वेओलायला आता याचं पार्शियल प्रेशर वाढलेलं आहे आणि इथे बघा जवळपास 80च्या नंतर पार्शियल प्रेशर गेलं तर इथे याचं 100% सॅच्युरेशन होतं. हाच हिमोग्लोबिन पुन्हा टिश्यूला आला, आता सॅच्युरेशन राहतं 75%. म्हणजे असं लक्षात घ्या, डिऑक्सिनेटेड ब्लड मध्ये सुद्धा हिमोग्लोबिन सॅच्युरेटेड किती आहे, 75%. याचा क्लू आपल्याला या चार्ट मधून मिळेल. आणि लक्षात घ्या, हे जे काही ऑक्सिजन आहे डिऑक्सिनेटेड ब्लड मध्ये ऑक्सिजन 75% सॅच्युरेशन, इट ऍक्ट्स ॲज अ रिझर्व ड्युरिंग मस्क्युलर एक्सरसाइज. ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला हे जास्तीचं ऑक्सिजन रिझर्व म्हणून काम करतं. ओके, चलो थोडीशी हिंट तुम्हाला याच्याबद्दल या चार्ट मधून मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
Bulk of carbon dioxide released from the body tissue into the blood is present as. Transport of gases, page number 274 वर आपल्याला दिले बघा. 70% of carbon dioxide is carried as bicarbonate. So this is correct. 70 नाही, सॉरी हा, हे ऑप्शन करेक्ट नाही आहे. हे बघा 7 बायकार्बोनेट. ओके, सो ऑप्शन ए यातला करेक्ट असेल. इथे तुम्हाला दिसते बघा 70% ऑफ इट, दॅट इज 70% ऑफ CO2 इज कॅरीड ॲज बायकार्बोनेट. ओके, बायकार्बोनेट फॉर्म मध्ये मेजॉरिटी CO2 काय केला जातो, कॅरी केला जातोय. राईट. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज ट्रू अबाउट RBCs इन ह्युमन. आता परत तुम्हाला याची हिंट इथूनच मिळणार आहे. तोच पॅरा गॅसेसच्या ट्रान्सपोर्टेशनचा. दे कॅरी अबाउट 20 to 25% ऑफ CO2. ओके, दिस इज करेक्ट. दे ट्रान्सपोर्ट 99% ऑफ ऑक्सिजन. नाही, 3% ऑक्सिजन हा डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये असतो. रिमेनिंग 97% आहे ते आरबीसी कॅरी करतं. सॉरी, दे ट्रान्सपोर्ट अबाउट 80% ऑफ ऑक्सिजन. नाही, हे पण इनकरेक्ट आहे. दे डू नॉट कॅरी CO2 ऍट ऑल. ओके, बघा आता तुम्ही काय म्हणलेलं इथं पुस्तकात, नियरली 20 to 25% ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड बाय RBC. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असं तुम्हाला याच्यात आन्सर भेटून जाईल आणि याचा प्रूफ तुम्हाला NCERTच्या पेज नंबर 274 वर भेटून जाईल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, द हिमोग्लोबिन ऑफ ह्युमन फिटस. ऍक्च्युली गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन कशामुळे होतं, डिफरन्स इन पार्शियल प्रेशर. ओके, पण लक्षात असं घ्या, हिमोग्लोबिन फिटसचं हिमोग्लोबिन हे अडल्ट पेक्षा जास्त असतं आणि त्याला अफिनिटी सुद्धा जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, NCERT कंटेंट मध्ये याचा कुठेही उल्लेख नाहीये, पण PYQ येऊन गेलाय. मला असं वाटतं तुम्ही एक ऍडिशनल फॅक्ट असं लक्षात ठेवावं की याला हायर अफिनिटी आहे ऑक्सिजनला. फिटलचं जे हिमोग्लोबिन आहे, ह्या हिमोग्लोबिनला जास्त ऑक्सिजन अफिनिटी आहे ह्युमन अडल्ट पेक्षा. ओके, हा एक ऍडिशनल पॉइंट तेवढा लक्षात असू द्या, ज्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की अडल्ट मदर कडून फिटस कडे ऑक्सिजन इझिली ट्रान्सपोर्ट होत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द मेजॉरिटी ऑफ कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस्ड बाय आवर बॉडी सेल इज ट्रान्सपोर्टेड टू द लंग्स ऍज. आताच आपण पाहिलं बघा, क्वेश्चन काही रिपीट झालेले, तोच डाटा आहे. 70% of CO2 is carried as bicarbonates. Answer C. ओके, सिंपल. तोच प्यारा पुन्हा एकदा तोच क्वेश्चन रिपीट झालाय, फक्त आता ऑप्शन मध्ये स्लाइटली चेंजेस आहे. जवळपास क्वेश्चन तोच आहे असं म्हणता येईल. ड्यू टू इन्क्रीजिंग, नेक्स्ट क्वेश्चन बघा, ड्यू टू इन्क्रीजिंग एअरबॉर्न allergens and pollutants, many peoples in the urban area are suffering from respiratory disorder that cause wheezing. आपल्या पुस्तकात wheezing एकाच ठिकाणी शब्द आलाय. हा wheezing एका ठिकाणी कुठे शब्द आलाय, अस्थमा. ओके, अस्थमा, इट इज डिफिकल्टी इन ब्रीदिंग कॉझिंग व्हिजन. म्हणजे wheezing ऍक्च्युअली याला काय झालेलं आहे, अस्थमा झालेला आहे. अस्थमा मध्ये काय आहे, ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युअलचं इन्फ्लमेशन आहे. मग बघा आता काय ऑप्शन करेक्ट असेल, ड्यू टू इन्फ्लमेशन ऑफ ब्रॉन्का अँड ब्रॉन्क्युल. व्हीजिंग या एका शब्दावरून तुम्हाला क्ल्यू मिळेल की ऍक्च्युअली याला काय झालेलं आहे, याला झालेला आहे अस्थमा. ओके, कधी कधी सिंगल वर्डिंग, त्या सिंगल वर्डिंग वरून तुम्हाला क्ल्यू भेटणार आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. डायरेक्ट तुम्हाला NCERT उत्तर सापडणार नाही, पण ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर कशाला म्हणायचं, सर्टन इंडस्ट्रीज स्पेशली दोज इन्व्हॉल्व ग्राइंडिंग, ज्याचे माइन्स असतात. ओके, आता तुमच्या लक्षात येईल बाकी सगळं जर पाहिलं तर सिलिकाच्या माइन्स असतात. ओके, सिलिकाच्या माइन्स असतात म्हणून सिलिकॉसिस. ओके, अँथ्रॅक्स, अँथ्रॅक्सचे पॉझिटिव्ह एजंट आहेत बोटुलिझम, बोटुलिन टॉक्सिन, काही बॅक्टेरिया पासून वगैरे काढलं जातं. एम्फिझिमा, एम्फिझिमा कशामुळे होणार आहे, एम्फिझिमा सिगारेट स्मोकिंग मुळे होणार आहे. मग राहिला काय ऑप्शन, ज्याच्या ग्राइंडिंग, मायनिंग आणि ग्राइंडिंग कंटिन्युअस ज्याचा एक्सपोजर असतो त्याच्यामुळे होणारा ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर म्हणजे सिलिकॉसिस. दुसराही एक असतो बरं का, आस्बेस्टॉसिस मेनली. सो सिलिकॉसिस आणि आस्बेस्टॉसिस असे दोन ऑप्शन तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर मध्ये. नेम द क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसऑर्डर कॉज्ड बाय मेनली बाय सिगारेट स्मोकिंग. बघा पुस्तकात स्ट्रेट फॉरवर्ड लाईन आहे, पेज नंबर 275.
Emphysema is chronic disorder which involve alveolar walls are damaged, due to which respiratory surface is decreased. One of the major cause of this is cigarette smoking. Emphysema मेजर कॉज काय आहे? सिगारेट स्मोकिंग. ओके, सरळ सरळ तुम्हाला एनसीईआरटीतलं लाईन आन्सर सांगून जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अस्थमा मे बी अट्रिब्युटेड टू. अस्थमा कशामुळे होणार? अस्थमा. ओके, तर लक्षात घ्या, अस्थमा मेजॉरिटी अस्थमा हे अटॅक असतात. एखाद्या पेशंटला अस्थमा आहे म्हणजे त्याला कायम विजिंग चालू आहे असं नाही, त्याला अटॅक येतात. आणि तुम्ही पाहिलं असेल, तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर काही अलर्जंट असतात. काही लोकांना परफ्यूमची अलर्जी, काही लोकांना सोयाबीनची अलर्जी, काही लोकांना पोलनची अलर्जी, काहीला डस्टची अलर्जी. आणि या डस्टच्या अलर्जीमुळे अस्थमाचा अटॅक ट्रिगर होतो. ओके, सो दिस इज अलर्जिक रिॲक्शन. ओके, आणि ह्या अलर्जीमुळे अस्थमाचा अटॅक ट्रिगर होतो. बऱ्यापैकी तुम्ही आजूबाजूला पाहिलं असेल, पिक्चर मध्ये वगैरे पण पाहिलं असेल. ओके, सो लक्षात ठेवा, अस्थमा अलर्जिक कंडिशन मुळे ट्रिगर होतो, याचा अटॅक ट्रिगर होतो. ब्लड अनालिसिस ऑफ पेशंट रिव्हील अनयुजुअली हाय क्वांटिटी ऑफ कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. लक्षात घ्या, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन, कार्बन डायऑक्साइड ज्या वेळेला हिमोग्लोबिनला कंबाईन होतो, इट इज कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिनला जेव्हा कंबाईन होतं CO2, राईट, हिमोग्लोबिनला कंबाईन होतं कार्बन मोनॉक्साइड. नाव इट इज कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. ओके, सो कार्बन मोनॉक्साइड यातलं करेक्ट आन्सर असेल पॉइझनस गॅस आहे हा. ठीक आहे, याचं खूप जास्त प्रमाण जर असेल तर पेशंटची डेथ सुद्धा होऊ शकते. ओके, when CO2 concentration in blood increases, breathing rate becomes. ब्रीदिंगचं काय होणार? तर बघा, increase in CO2, increase in these substances can activate the center. कुठलं सेंटर? तर आपल्या बॉडीमध्ये किमोसेन्सिटिव्ह एरिया आहे, तो रिदम सेंटरला ऍक्टिव्हेट करणार. कशासाठी? विच इन टर्न कॅन सिग्नल टू रिदम सेंटर टू मेक नेसेसरी ऍडजस्टमेंट इन द रेस्पिरेटरी प्रोसेस बाय विच सबस्टन्सेस कॅन बी एलिमिनेटेड. म्हणजे CO2 वाढलंय तर ब्रीदिंगचा रेट वाढणार, सो ब्रीदिंग विल बी फास्टर. ओके, सो तुम्हाला मेकॅनिझम मध्ये, ब्रीदिंगचं मेकॅनिझम मध्ये या क्वेश्चनचा आन्सर भेटून जाईल. ओके, चला, इथपर्यंत हे सगळे PYQ डेफिनेटली तुम्ही पुन्हा एकदा नजरे घालून घालायला पाहिजे. याच्यामध्ये काही अडचण असेल तर आम्ही अगदी एका फोन कॉलवर तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. पुन्हा एकदा एनसीईआरटी वाचून घ्या आणि स्वतःचा कॉन्फिडन्स हाय लेवलला ठेवा. पुन्हा भेटूयात पुढच्या टॉपिक मध्ये. थँक्यू.